धुळे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल आता वाजलेले असून सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराचे रणसिंह फुंकले. रंगतदार होणाऱ्या अशा या निवडणुकीत महापौर कोणाचा होणार व कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीनंतर आता बदललेल्या आकड्यांचा धुळे महानगरपालिका निवडणुकीवर काय परिणाम होतो, कोणाचे पारडे जड होते, कोण हारते कोण जिंकते याचाच आम्ही घेतलेला हा ग्राउंड लेवलचा आढावा. नमस्कार, मी आहे नेहा आणि तुम्ही बघतायत कायद्याचं बोला. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा खानदेशातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक जिल्हा. येथील महानगरपालिका निवडणूक नेहमीच रंगतदार अशी बघायला मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशा वेळोवेळी सत्ता बदलणाऱ्या या महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक ही लवकरच येऊन ठेपली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये जणू उमेदवारांचे टोळकेच बनायला सुरुवात झाली. मातब्बर नेत्यांकडून समीकरण जुळवाजुळवी, पॅनलची मोर्चे बांधणे अशा कामांना देखील सुरुवात झाली. या निवडणुकीत 19 प्रभागांमध्ये तब्बल 4,46,094 मतदान करणार आहेत आणि याच मतदारांवरून त्यांचे नगरसेवक व महापौर निवडला जाणार आहे. प्रत्येक प्रभागातून प्रत्येकी 4 म्हणजेच एकूण 76 नगरसेवक या महानगरपालिकेत निवडून जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात SC, ST, OBC, ओपन असे प्रत्येकी एक आरक्षित जागा आहे. त्यात काही जागा महिला आरक्षणाच्या देखील आहेत. धुळे महानगरपालिकेवर पहिल्याच निवडणुकीत महापौर भगवान बापू करंजकर यांच्या रूपाने शिवसेनेने भगवा फडकवला होता. परंतु त्यानंतर जशी धुळे महानगरपालिकेत शिवसेनेला उतरती कळा लागली त्यानंतर अद्यापपर्यंत ती तशीच आहे. परंतु यानंतर मध्यंतरीच्या काळात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती महानगरपालिकेची धुरा घेत कारभार सांभाळायला होता. परंतु यंदा ते देखील भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. त्याबरोबरच गेल्या महानगरपालिका निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन व जयकुमार रावल या जोडगोळीने आपली जादू दाखवत 52 पैकी तब्बल 51 नगरसेवक निवडून आणून एक हाती सत्ता बसवली होती. त्यामुळे यंदा देखील भारतीय जनता पार्टीचे पारडे इथे जड दिसत आहे. त्यासोबतच त्यात यंदा भर पडलीये ती आमदार अनुप अग्रवाल यांची. विधानसभा निवडणुकीत भाजपचे अनुप अग्रवाल हे तब्बल लाखांच्या मताधिक्याने निवडून आल्याने भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीच वाढली. परंतु यातच विरोधकांना धडकी भरवणारे माजी आमदार अनिल गोटे यांनी यंदा ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत ही समीकरणं जुळवाजुळवी सुरू झाली आहे. सोबतच शिंदेची शिवसेना व अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ही चांगला जोर येथे पाहायला मिळतोय. त्यातल्या त्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार MIMचा असल्याने MIMला देखील नजरअंदाज करणे चुकीचे ठरले असते असे म्हटले तरी काही हरकत नाही. एकंदरीतच बघितले तर सर्वच पक्षीय बल असलेल्या या महानगरपालिकेत कोणाची जादू चालणार व कोण महापौर म्हणून निवडून येणार हे सांगणे कठीणच झाले. तरी तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून येणार व यंदा कोण धुळे महानगरपालिकेचा महापौर असणार? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशाच अजून नवनवीन व्हिडिओसाठी कायद्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.